या ओपिनियन पोलनुसार भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकतो। 2019 मधील 353 जागांपेक्षा एनडीएच्या जागा मात्र आता घटणार आहेत। 2024 मध्ये एनडीएला 296 ते 326 जागांची शक्यता आता वर्तवली जाते। ईटीजी ओपिनियन पोलनुसार भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात असं सुद्धा म्हटलं जातंय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडून। दीपक, नव्या ओपिनियन पोलने एक मोठा खुलासा केलाय, भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकतो असा दावा करण्यात आला। नक्कीच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड यामध्ये मोठा विजय नोंदवल्यानंतर आता एक नव्या ओपिनियन पोलनुसार भाजप 2024 ला पुन्हा लोकसभेमध्ये सत्तेवर येण्याची शक्यता आहे। परंतु यावेळेस त्यांच्या ज्या जागा आहेत, मागच्या वेळेस भाजपला एनडीएला 353 जागा आल्या होत्या, मात्र यावेळेस त्यामध्ये घट होऊन 296 ते 326 मध्ये जागा येण्याची शक्यता आहे। मात्र तरी आता त्यांनी जी लोकसभेची सेमीफायनल जिंकल्यानंतर पुन्हा एकदाच भाजप सत्तेत येणार असं चित्र स्पष्ट होत आहे। शिवाय विरोधकाच्या इंडिया आघाडीला 160 ते 190 मध्ये जागा येण्याची शक्यता आहे आणि 2019 मध्ये त्यांना 95 ते 100 मध्ये जागा आल्या होत्या, पण यावेळेस त्यांच्याही जागा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। तरी उत्तर हिंदी बेल्ट मध्ये पूर्ण भाजपाची सत्ता, तर दक्षिणेमध्ये विरोधक हे खूप मजबूत स्थितीत आता असं चित्र इथे स्पष्ट झालं आहे। बरं, अधिक अपडेट आपण याबाबत घेत राहू। धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर ओपिनियन पोलनुसार 2024 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकतो, मात्र त्यांच्या सीटमध्ये जागांमध्ये घट होऊ शकते असा सुद्धा दावा आता करण्यात आलाय। भविष्यात नेमकं काय घडतंय आता हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।